सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। विधानसभा अध्यक्षांकडे चव्हाणांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। मागच्या आठवड्यामध्येच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती। अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि याच दरम्यान अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होण्याची माहिती मिळते। अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवण्याची शक्यताही वर्तवली जाते। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका हा मानला जातोय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नांदेडमध्ये अनेक चव्हाण समर्थकांचे स्टेटस व्हायरल झालेत। अमित साहेबांसोबत अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झालेले आहेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी 15 आमदार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, का अधिकचे अपडेट्स आहेत? सध्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी तसं ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि येत्या 15 फेब्रुवारीला ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। निश्चितच अधिकृतरित्या आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे, त्याचबरोबर आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि 15 तारखेला त्यांचा अमित शहा जे भाजपचे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, यापूर्वी भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होण्याची शक्यता आहे। आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्याबरोबर 10 ते 15 आमदार जे आहेत ते प्रवेश करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कुणाल पाटील हे धुळ्याचे आमदार आहेत, त्याचबरोबर धीरज देशमुख, अमित देशमुख यांची सुद्धा नावे येत आहेत, संग्राम थोपटे यांचं सुद्धा नाव येतंय, मोहन हंबिर्डे जे त्यांचे आमदार आहेत त्यांचे सुद्धा नावे येत आहेत। त्याचबरोबर आता जी माहिती मिळते अमर राजूरकर जे त्यांचे समर्थक मानले जातात अशोक चव्हाणांचे, त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या काँग्रेस अध्यक्ष काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे ही चर्चा आहे आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार जे आहेत ते प्रवेश करतील। त्यामुळे हा मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय आणि राज्यसभेचे कदाचित ते उमेदवार असू शकतील अशी माहिती मिळते। तर तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। एक महत्त्वाची बातमी समोर येते, चव्हाणांबरोबर अमित देशमुख हे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। अमित देशमुख, धीरज देशमुख सुद्धा काँग्रेस सोडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, तशी चर्चा सध्या आता रंगलेली आहे। मराठवाड्यामध्ये चव्हाणांपाठोपाठ देशमुख कुटुंब सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय। तब्बल 10 वर्ष विरोधात काढल्यानंतर काँग्रेसमधली 2 मोठी कुटुंब भाजपच्या वाटेवर आहेत। साम टीव्हीला ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अमित देशमुख आणि धीरज देशमुख सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जातंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आता आजच एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे की यांनी राजीनामा दिलेला आहे अशोक चव्हाण यांनी, आणि आता लगेचच आपल्याला समोरची एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे लातूरमध्ये काँग्रेसला धक्का बसणार आहे, कारण अमित आणि धीरज देशमुख सुद्धा आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत। काय अधिकचे अपडेट्स? निश्चितच, कारण की अशोक चव्हाण यांच्या समर्थकांबरोबर अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे सुद्धा राजीनामा देण्याची शक्यता आहे। आणि असलम शेख जे काँग्रेसचे नेते आहेत मुंबईत, त्यांचा सुद्धा ट्विट पुढे आलेला आहे की मी सध्या तरी काँग्रेसमध्येच आहेत आणि मी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही। त्यामुळे एकूणच निश्चित होत नाही की कोणाबरोबर किती आमदार आहे, पण जी माहिती मिळते किमान 15 आमदार जे आहे काँग्रेसचे विद्यमान 15 आमदार हे राहुल गांधी यांची यात्रा येण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील। हा मोठा झटका मानला जाईल, कारण की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने हा राजीनामा महत्त्वाचा ठरतोय आणि मोठा झटका ठरतोय। त्याच पार्श्वभूमीवरती नाना पटोले दिल्लीला जात आहेत, पण अशा पद्धतीने अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणखीन काही आमदार जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।